आज आपण ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ अल्जेब्रिक इक्वेशन बघणार. म्हणजे अधिक करणं, वजा करणं, इक्वेशनचं अल्जेब्रिक समीकरणाचं हे करणं आपण बघणार. आपण बघितले बघा, मोनोमियर्स, बायनोमियर्स, ट्रायनोमियर्स वगैरे बघितलं, पॉलिनोमियर्स वगैरे बघितलं. तर त्याच्यामधलं आपण काय करायचं, सिम्पल बघूया पहिल्यांदा मोनोमियर्स. समजा 2x दिलं आपल्याला किंवा 3x दिले समजा आणि दुसरं दिले 2x. तर इथे जर बघितलं दोघांचे x व्हेरिएबल्स आहेत ते काय सेम आहे. पण जर असं असेल तर दोन्ही आपण ॲड करू शकतो. म्हणजे 3x प्लस 2x म्हणजे काय असणार, समजा 5x असणार. किंवा तुम्ही असं पण करू शकता, दोघांमधलं x कॉमन काढायचं म्हणजे ॲक्च्युली काय झालं, समजा 5x 3 प्लस 2 5 झालं म्हणजे 5x. पण समजा तुम्हाला दोन टर्म दिले ते असे दिले, एक आहे तो असा आहे आणि दुसरा आहे तो 2x आहे. एक आहे तो 3x² आहे आणि याचा आहे तो 2x आहे. याची पॉवर काय आहे, समजा रेज टू किती आहे, समजा 1 आहे. मग ते आपण डायरेक्टली असं नाही यूज करू शकणार की 5 आणि काय लिहायचं, x² लिहायचं काय x लिहायचं. आपण हे असं ॲड करू शकत नाही. तर आपण ते काय करणार आहे, जसं आहे तसंच ठेवणार आहे, 3x² प्लस 2x. म्हणजे याचं काय करू शकतो आपण, दोन्हींचं जर पॉवर सेम असती तर समजा इथे 2 असतं तर त्याचा आन्सर मात्र आलं असतं 5x². पण आता 5x² येणार का, जेव्हा 1 असतं तेव्हा असणार का, नाही. मग त्याचा आन्सर येणार. म्हणजे दोघांची पॉवर पण सेम असणार, जसं व्हेरिएबल सेम आहे तसं दोघांची पॉवर पण सेम असणार. आता हे झालं ॲडिशन झालं. समजा सबट्रॅक्शन मला करायचं आहे तर आपण जसं रेग्युलर करतो तसंच करायचं आहे. 3x मायनस 2x म्हणजे काय येणार आहे, 1x म्हणजे काय x. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, बघा सबट्रॅक्शन पण करू शकतो. हे मोनोमियर्स बद्दल झालं. आता बायनोमियर्सचे समजा दोन टर्म्स आहेत आपल्याकडे, 2x प्लस 3y आणि समजा x प्लस 2y. तर हे कशा प्रकारे करणार, तर जे लाईक टर्म आहे ते मी एकत्र आणणार, x 3y प्लस 2y. इथे दोन्हीकडे y, इथे दोन्हीकडे x. मग इथे काय झालं, समजा 3x प्लस 5. हे त्याचा आन्सर झालं. हे हॉरिझॉन्टल मेथड झाली. तुम्ही काय करू शकता, असं पण लिहू शकता, 2x प्लस 3y प्लस x प्लस 2y म्हणजे काय झालं, समजा 5y प्लस 2x. हे त्याचं काय झालं, समजा आन्सर झालं. आता आपण काय करूया, तर सबट्रॅक्शन करूया. ह्याला व्हर्टिकल मेथड म्हणतात, ह्याला काय म्हणतात, हॉरिझॉन्टल मेथड म्हणतात. तर आता आपण काय करूया, सबट्रॅक्शन करूया. तर पहिल्यांदा मी व्हर्टिकल मेथडने करतो. हे आपल्याला सबट्रॅक्ट जेव्हा करायचं असतं, हे आपल्याला 2x प्लस 3y मायनस x प्लस 2y करायचं आहे. तेव्हा जनरली काय, इथे चिन्ह नाही आहे म्हणजे साईन नाही म्हणजे प्लस आहे. ते साईन सगळ्यांचं जेव्हा सबट्रॅक्ट करतो ना तेव्हा चेंज होतो. इथे मायनस होणार, इथे पण मायनस होणार. आणि आपण काय करणार, 2x मायनस x, आता प्लस नाही कन्सिडर करणार, x मिळणार. 3y मायनस 2y म्हणजे काय होणार आहे, y मिळणार. हे त्याचं काय झालं, आन्सर झालं. म्हणजे सबट्रॅक्शन जेव्हा चेंज करतो तेव्हा त्याचं हे साईन काय होतं, चेंज होतं. आपण हॉरिझॉन्टलमध्ये पण बघूया म्हणजे तुमचं परफेक्ट लक्षात येतं. मायनस x प्लस 2y. आता मी काय करतो बघा, तर पहिला जो टर्म आहे तो तसंच राहणार, तो चेंज होणार नाही साईन वगैरे काय. दुसरा मात्र काय म्हणा, समजा इथे मायनस आहे इथे प्लस आहे, मायनस इंटू प्लस मायनस. आपण बघितलेलं तुमच्या लक्षात आहे का बघा, मायनस इंटू मायनस इज इक्वल टू प्लस, मायनस इंटू प्लस इज इक्वल टू मायनस, प्लस इंटू मायनस इज इक्वल टू मायनस आणि प्लस इंटू प्लस इक्वल टू प्लस. हे आपण बघितलेलं बघा आणि खूप उदाहरणं पण सोडवलेलं. तर हे तुमच्या लक्षात असेल तर डेफिनेटली तुम्हाला समजेल. मायनस इंटू प्लस म्हणजे मायनस, हे चिन्ह चेंज होतात बघा, एक्स मायनस प्लस प्लस म्हणजे मायनस 2y. आता आपण काय करूया, लाईक टर्म आहे ते एकत्र आणूया, प्लस 3y मायनस 2y म्हणजे काय झालं, समजा x प्लस 2y. म्हणजे आपण कसंही काढलं ते आन्सर काय येणार आहे, बरोबर. आणि एक उदाहरण मी घेतो बघा. समजा आपल्याला काय दिलं, एखादा असं दिलं 5x प्लस 3y आणि इथे समजा दिलं आपल्याला 2y मायनस 3x
आणि पहिल्यांदा आपण ॲडिशन करूया. तर मी व्हर्टिकल मीटर वापरतो, तुम्ही कुठली वापरा, व्हर्टिकल मीटर वापरतो. बघा एक्स टर्म बरोबर एक्सच्या खाली आणायचं, मायनस आहे आणि +2 ते मायनस आहे. मग मी काय करणार आहे, 5x - 3x म्हणजे काय होणार आहे, 2x होणार आहे. आणि 3y + 2y म्हणजे काय होणार आहे, समजा 5y. हे त्याचं काय झालं समजा आन्सर. तेच आपण इथे सबट्रॅक्शन पण करूया. बघा इथे सबट्रॅक्शन पण मी दाखवतो तुम्हाला. सबट्रॅक्शन म्हणजे काय होतं बघा, जेव्हा सबट्रॅक्ट करतो ह्याच्यात नाही सबट्रॅक्ट करणार तेव्हा ह्याची साईन काय होणार आहे, चेंज होणार. इथे मायनस आहे, इथे प्लस होणार. इथे प्लस आहे, इथे मायनस होणार. 5x + 3x म्हणजे काय होणार समजा 8x होणार. आणि 3y - 2y म्हणजे काय होणार समजा y. अशा प्रकारे आपल्याला करता यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, केव्हा तुम्हाला असं पण असेल 2x² 1 + 3 + 3x आणि समजा दुसरा टर्म दिला आहे मला 3x² 1 + 5x. आता इथे जर बघितलं तर 3 टर्म आहे आणि इथे बघितलं तर 2 टर्म आहे. तरी पण आपल्याला ॲड करता यायला पाहिजे. मी काय करतो बघा, व्हर्टिकल मीटरने बरं पडतं जरा, x² y प्लस त्याच्यानंतर हा टर्म घेतो आणि त्याच्यानंतर 3 घेतो. हे पॉवर असते त्याप्रमाणे मी काय केलं, अरेंज केलं. नंतर त्याच्यातला हा टर्म घेतो, समजा ॲडिशन करायचं, नंतर 5x, नंतर काही नाही म्हणजे आपण काय कन्सिडर करणार, 0. समजा इथे काही नसतं तर इथे 0 कन्सिडर केलं असतं. आपलं काय होणार समजा इथे बघा दोघांची x² आहे आणि y चा 1 आहे, त्यामुळे मी ॲड करू शकतो +8x हे त्याचं काय झालं समजा आन्सर झालं. तेच जर आपल्याला सबट्रॅक्शन करायचं झालं, मी काय करणार समजा हे मला सबट्रॅक्ट करायचं, तर सगळी साईन चेंज होणार. इथे काय होणार, मायनस होणार, इथे काय होणार, मायनस होणार आणि इथे पण मायनस होणार. आता +2 - 3 म्हणजे काय होणार, -1 किंवा नुसतं नाही लिहिलं तरी झालं, 1 नाही लिहिलं तरी झाले. 3 + 3 - 5 काय होतं समजा 2 आणि +3 - 0 म्हणजे काय होणार 2. हे तुम्हाला माहीत असेल बघा, आपण सगळं बघितलेलं बघाय. मायनस आणि हे मागाशी सांगितलं ते मी मल्टिप्लिकेशन सांगितलं, हे आपलं काय ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनसाठी आहे. त्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला काय करता यायला पाहिजे, सोडवता यायला पाहिजे. एखादं उदाहरण असं दिलं आहे, 5x² + 3y आणि दुसरं समजा दिलं आहे आपल्याला 2y + 3x². हे आपल्याला पहिल्यांदा आपण ॲड करूया, हॉरिझॉन्टली ॲड करूया. तर हॉरिझॉन्टली एक करण्यासाठी बघायचं बघा, x² इथे आहे, इथे पण x² आहे, मग ते आपण एकत्र करूया. 5x² + 3x² एकत्र करूया. इथे y आहे, इथे y आहे, मग ते पण आपण एकत्र करूया. आता रेग्युलर आपण ॲडिशन करतो तसं करूया ना, दोघांचं काय बघा ते सेम आहे बघा. 5 + 3 8 झाला x², इथे 3 + 2 5 झाला, हे त्याचं काय झालं समजा आन्सर झालं. आता आपल्याला काय करायचं समजा व्हर्टिकली करायचं, तुम्ही काय करणार 5x² + 3y ॲडिशन करायचं प्लस. तर मी काय करणार, पहिला टर्म आपला 2y आहे पण तो x² खाली नाही आणायचा, तो मला तो कुठे द्यावा लागेल, y च्या खालीच द्यावा लागेल. दुसरा टर्म इथे निघतो. म्हणजे जे सेम टर्म असतात ते काय असायला पाहिजे, तर टर्म म्हणण्यापेक्षा व्हेरिएबल रेश टू असतो ना, तो आपल्याला काय करावं लागेल, एकत्र आणावं लागेल, म्हणजे एका खाली एक आणावं लागेल. आता ॲडिशन करतो बघा, हे आपलं काय झालं समजा ॲडिशन करा. तेच आपण सबट्रॅक्शन कसं करायचं ते पण बघूया. इथे पहिल्यांदा मी व्हर्टिकली दाखवतो, नंतर आपण हॉरिझॉन्टली करूया. व्हर्टिकली आपलं रेडी आहे बघा. इथे काय करणार, मी सबट्रॅक्शन करायचं. तर मी काय करणार, हे प्लस आहे, काय नाही म्हणजे प्लस आहे, त्याची साईन चेंज करायची. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. 5x² - 3x², इथे हे करायचं चिन्ह, काय मिळणार समजा 2x². 3y - 2y हे काय म्हणणार समजा +y, 1y किंवा y लिहिलं तरी चालेल. हे आपलं काय झालं समजा आन्सर. तेच आपण काय करणार आहोत, सबट्रॅक्शन हॉरिझॉन्टली करूया. सबट्रॅक्ट
2y प्लस 3x स्क्वेअर. हे ब्रॅकेटमध्ये घाला तुम्ही. हॉरिझॉन्टली करताना काय करा, ब्रॅकेटमध्ये घाला. तर पहिला टर्म मी जसंच्या तसं लिहितो 5x स्क्वेअर. त्याच्यामध्ये साईन चेंज होत नाही. दुसऱ्यामध्ये काय होणार सांगा, हे मायनस आहे त्यामुळे इथे प्लस आहे, प्लस मायनस मायनस, साईन चेंज होणार आहे. हे प्लस आहे मायनस. आता आपण काय करणार, एक्स स्क्वेअर एकत्र प्लस 3y, वाय टर्म एकत्र म्हणजे काय झालं बघा, 2x स्क्वेअर प्लस वाय. हे आपलं काय झालं आन्सर. हे तुम्ही एक तर काय करू शकता सांगा, हॉरिझॉन्टली काढू शकता किंवा व्हर्टिकली काढू शकता. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की जे टर्म असतात त्याच्यामधलं व्हेरिएबल जे असतात त्याचं रेज टू पॉवर वगैरे काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. तर तुम्ही काय करू शकता, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकता. मी आणि उदाहरण देतो बघा. समजा आपल्याला दिलंय 6x स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस 3xy दिलंय. दुसरा टर्म आपल्याला समजा दिला -xy आणि समजा -2x स्क्वेअर वाय स्क्वेअर. तर पहिल्यांदा आपण काय करूया, हॉरिझॉन्टली करूया, ॲडिशन करूया. वाय स्क्वेअर प्लस 3. पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, लाईक टर्म एकत्र आणावं लागेल. एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर म्हणजे हा पण इक्वल एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आहे. 2 आपण ॲडिशन करूया, लक्षात घ्या. ॲडिशन करतोय. नंतर 3x, नाहीतर मी एक टर्म वाढवतो, एक स्टेप वाढवतो, कन्फ्यूज व्हायला नको म्हणून. ॲडिशन करतोय आपण, पण त्याचं चिन्ह आहे मायनस, त्यामुळे मी मायनस लिहितो इथे. -2x स्क्वेअर वाय स्क्वेअर. आता मी काय करतो, 6x स्क्वेअर वाय स्क्वेअर -2x स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस 3xy -x. म्हणजे काय आलं समजा, 6 - 2 म्हणजे काय आलं, 4x स्क्वेअर वाय स्क्वेअर. आणि याच्यातनं 3 - 1 म्हणजे काय आलं, 2x. हे त्याचं काय झालं, ॲडिशन झालं. म्हणजे ॲडिशन केलं आपण, दोघांचं काय केलं, ॲडिशन केलं. हे मी काय करतो, व्हर्टिकली पण आपण बघूया. 6x स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस 3xy -xy हे मी याच्या खाली आणणार आहे आणि -2x स्क्वेअर वाय स्क्वेअर हे याच्या खाली आणणार. आपल्याला काय करायचं, ॲडिशन करायचं, त्यामुळे चिन्ह नाही बदलणार. त्यामुळे काय होणार सांगा, 6 - 2 म्हणजे 4x स्क्वेअर वाय स्क्वेअर येणार आणि 3 - 1 म्हणजे काय येणार आहे, प्लस 2xy. आपण जे आन्सर काढलं ते इथे लिहिलेलं आहे. म्हणजे हे आपण काय झालं सांगा, व्हर्टिकली केलं. तसंच आपण काय करूया, आता व्हर्टिकली सबट्रॅक्शन पण करूया. व्हर्टिकली पहिल्यांदा करूया, नंतर हॉरिझॉन्टली करूया. मी इथे टर्म लिहिलेले आहेत बघा. तर आपल्याला काय दिलं, सबट्रॅक्शन करायचं. सबट्रॅक्शन करायचं असतं तेव्हा ही चिन्ह काय केले जातात, बदलले जातात. त्याच्याबरोबर असतं, इथे काय होणार, प्लस होणार, इथे पण काय होणार, प्लस होणार. त्यामुळे काय होणार, 6 + 2y x स्क्वेअर वाय स्क्वेअर म्हणजे काय होणार, 8x स्क्वेअर वाय स्क्वेअर. आणि इथे काय होणार, 3 + 1 म्हणजे काय होणार, 4xy. हे आपलं काय असणार आहे, आन्सर. ते आपण हॉरिझॉन्टली पण बघूया. 6x स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस 3xy मायनस, हे मी ब्रॅकेटमध्ये घालतो, सबट्रॅक्ट करायचं आहे आपल्याला. आणि त्यांची जी ओरिजिनल साईन आहे ती तशी दिली आहे आपल्याला. मी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये घालतो. मग अशी आपण ॲड करत होती, आता आपण काय करतो, सबट्रॅक्ट करतो. तर पहिल्या टर्ममध्ये काय फरक नाही होत, पहिला टर्म तसंच राहतो. दुसरा टर्म काय होते बघा, मायनस मायनस म्हणजे प्लस होणार, चिन्ह काय होणार, साईन बदलणार, xy मायनस मायनस प्लस होणार, 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर. म्हणजे काय होणार बघा, आपण लाईक टर्म एकत्र आणू, म्हणजे सेम सेम आहे ते एकत्र आणूया. x स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस 3xy प्लस x. म्हणजे काय झालं सांगा, x स्क्वेअर प्लस 4xy. हे आपला आन्सर. हे बघा सिंपल आहे. ह्याच्यामध्ये आणि एखादा टर्म समजा वाढवला तरी सेम काय करणार आहे, फक्त आपण काय करणार आहे, पुढे आहे का. समजा इथे तुम्हाला समजा 5x दिलं, तर आणि इथे पण समजा 2x दिलं, तर त्याचंच फक्त काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं.
म्हणजे तुम्हाला किती अशी बायनोमियल आपण बघितलं, ट्रायनोमियल दिलं, पॉलिनॉमियल दिलं, तरी पण आपण काय करू शकतो, अशा प्रकारे सोडू शकतो. एकदम एकदम इझी आहे बघा, सोडवण्याचा प्रयत्न करा.